ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधुभाऊंना कळलं असतं की आपली सायलीच खरी तन्वी आहे. त्यामुळे ते सायलीला बोलून घेतात आणि तिला काय ते सत्य सांगायला बघतात. ते सांगायला बघतात की प्रिया ही खोटी तन्वी आणि तू खरी तन्वी आहे. पण त्याच टायमाला महिपंचे गुंड त्यांच्यावर जोराने हल्ला करतात. त्यामुळे मधुभाऊ बेशुद्ध झाल्यामुळे सगळे त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेतात आणि उपचार दरम्यान डॉक्टर सांगायला लागतात की मधुभाऊ आता कोमामध्ये गेलेले आहेत. त्यानंतर सायलीने अर्जुनला प्रचंड राग येतो आणि ते महिपंच्या बंगल्यात पोहोचतात. अर्जुन महिपंतला सांगायला लागतो की किती पाप करणार तू, तुझी मुलगी तर आता जेलमध्ये आहे. आणि इतकी वर्षानंतर मधुभाऊंच्या जीवनात आनंद आला होता आणि ते कुठे सुखाने आता राहत होते आणि ते नवीन आयुष्याची सुरुवात करत होते. पण तू त्यांना काय केलंस, तू त्यांना मारून कोमामध्ये पाठवलं. त्याच टायमाला महिपंत रागवतो आणि तो सायलीचा गळा आवळायला जातो. त्या टायमाला अर्जुन त्याला अडवतो. अर्जुन बोलायला लागतो महिपंतला की तुझ्या मुलीला पापाची शिक्षा दिली, आता तुला द्यायची वेळ आली आहे. त्यानंतर अर्जुन महिपंतची चांगलीच धुलाई करतो.